हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखी काजू मसाल्याची भाजी कशी बनवायची आहे। बनवण्यासाठी अगदी सोपी आहे। तर चला झटपट लगेच सुरुवात करूयात। तर हे बघा, इथं आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, दोन मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि 4 चमचे काजू आणि 4 चमचे मगज बी घेतलेले आहे। आणि ऑफकोर्स काजूची भाजी आहे त्यामुळे आपल्याला काजू लागणार आहेत। मसाल्यामध्ये इथं मी वेलची, दालचिनी, शहाजिरं, तमालपत्र, आपला थोडासा पनीर मसाला किंवा किचन किंग मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आपण सर्वप्रथम कुकरमध्ये आपला जो कांदा, टोमॅटो आणि काजू आणि मगज बी आहे तर ते टाकून त्याच्यामध्ये आपण एक फुलपात्रभर पाणी घालून त्याच्या 3 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला झटपट होऊन जाईल। तर हे बघा, इथे आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। शिट्ट्या झाल्या की हे बघू शकताय तुम्ही, आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे शिजलेला आहे। काजू आणि मगज बी पण त्याच्यामध्ये छानपणे शिजली गेलेली आहे। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्येच हे आपले जे शिजलेला कांदा आणि टोमॅटो आहे ते घालून घेणार आहोत। ते थोडं गार होऊन द्यायचे, नाहीतर मिक्सरच्या भांड्यातून उडू शकतं ते। गार झाल्यानंतर त्याची आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। दुसरीकडे आपण इथे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि 1 सेकंदभर ते मसाले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू पाकळी घालायची आहे आणि ती आपल्याला परतून झाली, थोडा काजू लालसर झाला की ते एका बाजूला काढून घेऊन त्याच तेलामध्ये आपल्याला आपण जो मसाल्याची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे। आता ह्या संपूर्ण भाजी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जो काही आपल्याला वेळ लागणार आहे तो फक्त हा मसाला परतण्यासाठीच लागणार आहे, कारण तुम्ही जितका चांगला मसाला त्याचा परतून घेताल तितकी त्या भाजीची टेस्ट खूप छान लागणार आहे। यामध्ये बघा, आता आपल्याला सगळे कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत। इथं मी लाल तिखट घातला आहे 1.5 चमचा, हळद घातली आहे अर्धा चमचा आणि 2 चमचे आपल्याला किचन किंग मसाला किंवा पनीर मसाला घालून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बेडगी मिरची ही नक्की घाला। तर मी ती व्हिडिओ स्किप झाली आहे माझ्याकडून, मी नंतर त्याच्यामध्ये घातली आहे बेडगी मिरची। बेडगी मिरचीने कसा रंग खूप छान येतो भाजीला। आणि हे बघा, आपल्याला दुसरीकडे पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि गरम पाणी थोडं घालून आपल्याला हा मसाला पूर्णपणे त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। पूर्ण भाजीमध्ये तुम्हाला मसाला परतण्यासाठीच फक्त जास्तीत जास्त वेळ लागणार आहे, कारण याच्यामध्ये शिजण्यासाठी तर आपल्याला काय घालायचं नाहीये। काजू तर आपण ऑलरेडी परतून घेतलेले आहेत आणि आपण जे खडे मसाले घातल्यानंतर जर त्याच्यामध्ये काजू परतून घेतले तर त्या काजूला सुद्धा त्या खडे मसाल्याचा वास पूर्णपणे लागला जातो। त्याच्यामुळे खडे मसाले घातल्यानंतर तुम्ही काजू परतून घेतलेत तरी चालतील। हे बघा, आपल्याला असं तेल पूर्णपणे सुटेपर्यंत मसाला सगळा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला थोडा कोरडा होत आला की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, परत परतून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं, परत परतून घ्यायचा। असं आपल्याला पूर्णपणे एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघा, सगळीकडून त्याला असं तेल सुटू लागलेलं आहे व्यवस्थित। हे बघा, असं पाणी घालून आपल्याला पूर्णपणे परतून घ्यायचं आहे। आणि या भाजीमध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे। गरम पाण्याने काय होतं, भाजीचा रंग खूप छान येतो आणि टेस्टमध्येही बदल होत नाही। ठीक आहे, तर हे बघा, आता आपल्याला जेवढी आपल्याला घट्ट किंवा पातळ आपल्याला रस्सा त्याचा करायचा आहे, ग्रेव्ही त्याची ठेवायची आहे, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण ते तळून घेतलेले काजूसुद्धा घातलेले आहेत आणि मीठ घालून आपल्याला झाकण घालून एक 5 ते 7 मिनिटं त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। छान अशी त्याला उकळी आली पाहिजे 5 ते 7 मिनिटानंतर। बघू शकताय, मस्त अशी भाजी आपली छान उकळलेली आहे आणि वाससुद्धा त्याचा खूप छान येत होता भाजीचा आणि टेस्टला पण खूप छान झाली होती। तर ही आपली अशी उकळी आली आहे चांगली की त्यामध्ये आपल्याला बटर किंवा आपण तूप घालून घ्यायचं आहे। गावरान तूप जे तुम्ही घरामध्ये वापरत असाल ते आपल्याला 2 ते 3 चमचे त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। तुपाने त्या भाजीला फ्लेवर जो आहे तो खूपच छान येतो। हे बघा, अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये तूप घातलं की आपल्याला त्याच्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर चिरून घेतलेली घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी तुम्ही त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता। कसुरी मेथीची टेस्टसुद्धा खूप छान लागते। हे बघा, अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। भाजी उकळलेली आहे, भाजीचा आपला मसाला खूप छान शिजलेला आहे। गरमागरम तुम्ही चपाती किंवा रोटीसोबत ही भाजी गरमागरम सर्व करू शकताय। बघू शकताय तुम्ही, टेस्टला सुद्धा खूप छान झाली भाजी आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।